आपण भजी करणार आहोत कांदा टाकून. तर यासाठी आपण इथं बेसन पीठ घेतलं आहे 1.5 वाटी. त्यामध्ये हळद घातली, मीठ घातले, पाणी टाकून आपल्याला पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या, आता कोथिंबीर चिरून घेतली आणि नंतर हा एक जो आपल्याला मोठा कांदा आहे, मोठा कांदासुद्धा आपल्याला चिरून यामध्ये घालायचा आहे. त्या अगोदर आपण पिठात पाणी थोडंसं टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. आपण पिठामध्ये थोडंसं ओवा टाकणार आहोत. पीठ जास्त आपल्याला पातळ नाही करायचं, थोडं घट्टच ठेवायचं, कारण आपण ज्या वेळेला कांदा टाकतो यामध्ये तर कांद्याला पाणी सुटते आणि पीठ थोडं पातळ होते, त्यामुळे असं घट्टच ठेवायचं. आता यामध्ये कोथिंबीर घालू. आता कोथिंबीर घातली, आता हिरव्या मिरच्या घालू आपण यामध्ये. आता आपण पिठामध्ये कांदा टाकणार आहोत. तर आता या पिठामध्ये कांदा असा चांगला मिक्स करून घ्यायचा आपल्याला. थोडंसं अजून पीठ पातळ होईल आपलं, तर एवढं आपल्याला पीठ भज्यासाठी असं चालेल. आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथं मी खाण्याचा सोडा घेतला आहे, अगदी थोडासा सोडा घालायचा यामध्ये. असं हातावरती घ्यायचं आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि याला मिक्स करायचं. आता आपलं हे पीठ तयार झालं आहे भज्यासाठी. आणि इथं आपण गॅसवरती तेल ठेवले कढईमध्ये गरम होण्यासाठी. तर जसं तेल गरम होईना आपण भजी तळून घेऊयात. गरम झालेले यामध्ये आपण भजी टाकू आणि तळून घेऊयात छान अशी. तर आपल्या इथं गरमागरम असे भजी तयार झाले. तर कांदे भजी सर्वांनाच आवडतात.